नमस्कार. आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. पण नवीन विषय सुरू करण्याच्या आधी आपण आज नवीन गेस्ट कोण आहेत आपल्या स्टुडिओला, तर श्री जगदीश पाटील सर आहेत आपल्याकडे आज. एक्सेल स्पेशालिटी हॉस्पिटल्सचे ओनर आणि त्यांचं एम-एस ऑर्थोमध्ये झालेलं आहे. तर सर आपलं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रोबोटिकमध्ये तुम्ही आम्हाला खूप छान माहिती सांगू शकतात, की रोबोटिक सर्जरीज किंवा त्या कधी करू शकतो आपण. जर आम्हाला पहिलं रोबोटिक्स या गोष्टीवर जर एक बेसिक माहिती जर आपल्या प्रेक्षकांना सांगितली तर खूप बरं होईल. कारण त्यांचे समज आणि गैरसमज हे जरा कमी होतील त्या गोष्टीमधले. सगळ्यात अगोदर तर या प्लॅटफॉर्मवर इतक्या सुंदर प्लॅटफॉर्मवर बोलवल्याबद्दल तुमचं आभार. आणि राहिला प्रश्न तो रोबोटिक्सचा, तर आजकाल सगळीकडेच रोबोटिक झालंय. म्हणजे पहिल्या काळात असं होतं की सर्जरी करायची, हं, ओपन सर्जरीज व्हायच्या, बरोबर, ॲक्युरसी लेव्हल कमी असायची आणि शेवटी ह्युमन माइंड किंवा ह्युमन हँड्सला लिमिटेशन्स आहेत. बरोबर. तर मग प्रत्येक क्षेत्रामध्ये जशी प्रगती होत गेली, हं, तसंच आरोग्य क्षेत्रामध्ये पण ही प्रगती झाली. तर आपल्याला पेशंटला कमीत कमी इजा पोहोचता, कमीत कमी टाक्यांमध्ये, कमीत हं, कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी रिस्क घेऊन सर्जरी कशी करता येईल, हं. याच्यासाठी ज्यावेळेस शोध चालू झाला, तर त्यावेळेस रोबोटिक्स आणि मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरीज अशा 2 गोष्टी आल्या. तर सुरुवातीला ओपन सर्जरीज व्हायच्या. आता माझं जर क्षेत्र म्हटलं तर स्पाइन आणि जॉइंट रिप्लेसमेंट जर आपण पाहिलं, तर सुरुवातीला भरपूर टाके घ्यावे लागायचे. हं, पेशंटला जर सर्जरी करायची म्हटली, तर पेशंट असं होतं की मणक्याची सर्जरी करायची किंवा जॉइंट रिप्लेसमेंटची सर्जरी करायची. तर बरेचसा वेळ पेशंटला बेड रिडन राहावं लागायचं. हं, तर आता ह्या मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी म्हणा किंवा रोबोटिक सर्जरी म्हणा, याने बऱ्याचशा 4-5 गोष्टी महत्त्वाच्या झालेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे ह्या सर्जरीज बऱ्याचशा डे केअर झाल्या. ओके, रोबोटिक्समध्ये ॲक्युरसी ही खूप वाढलेली आहे. ओके. त्याच्यामध्ये लागणारे जो बाकीचा वेळ आहे, तोही हं, बराचसा कमी झालेला आहे. जर टाके कमी आले, तर इन्फेक्शनचा धोका अर्थातच कमी होऊन जातो. पेशंटला रिकव्हरीचा जो वेळ असतो, तो हं, रिकव्हरीचा वेळ पहिला जास्त रोबोटिक नी रिप्लेसमेंट फॉर एक्झाम्पल झालं, तर 3-3, 4-4 दिवस पेशंटला उठता यायचं नाही. हं. तर हे रोबोटिक्स म्हणा किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये आपण पेशंटला भूल उतरल्यानंतर लगेच पेशंटला चालवू शकतो. बरं. म्हणजे कमी वेळेत, कमी रिस्कमध्ये आणि शॉर्ट ड्युरेशनच्या स्टेमध्ये आपण पेशंटला 2-3 दिवसामध्ये डिस्चार्ज करू शकतो. हं, तर त्यामुळे ह्या गोष्टी पेशंटच्या दृष्टीने खूप चांगल्या आहेत हं, आणि म्हणून रोबोटिक्सचा जे आहे आणि इथून पुढचाही काळ जो आहे, तो मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीज किंवा रोबोटिक्सचाच असणार आहे. हं, जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स असणार आहे. आता रोबोटिक्समध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आलंय. म्हणजे जर आपल्याला एखादं नी रिप्लेसमेंट करायचं, तर हं, पेशंटचा नी जर खूप डिफॉर्म्ड आहे, म्हणजे जर खूप वाकडा आहे, हं, तर त्याच्यामध्ये आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सचा यूज करून आपण आधीच प्री प्लॅन करू शकतो, की बाबा जर मला ह्या पेशंटमध्ये सांधा जर टाकायचा. हं, पहिल्या काळामध्ये असं होतं, की जर मला हा सांधा टाकायचा साइज ए, साइज बी, हा ऑपरेशनच्या दरम्यान आम्हाला ठरवावा लागायचा. तर आता तसं राहिलेलं नाही. आता रोबोटिक्समध्ये आपण आधीच ठरवू शकतो, की पेशंटला या प्रकारचा, अशाच प्रकारचा हा सांधा लागणार आहे. बरं. मग ह्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे लागणारा वेळ, लागणारा खर्च हा बराचसा कमी झालेला आहे आणि रिकव्हरीचे चान्सेस वाढलेले आहेत. पण सर आपण जे म्हणतोय, की वेळ कमी लागतोय किंवा रिकव्हरीचे चान्सेस वाढलेले आहेत. आधी जसं आपण म्हणायचो, की रेग्युलर आपलं ऑपरेशन झालं, की आपल्याला बेड रिटर्न असायला लागायचं 3-4 पण ते फक्त जखम भरण्यापुरतं असायचं. मग आता स्टिचिंग पण ते कमी झालेलं असणार आहे रोबोटिक्समुळे हो. त्याच्यात. पण जर आता माणूस शस्त्रक्रिया करतोय बरोबर. आणि रोबोट शस्त्रक्रिया करतोय हो. त्यामध्ये. हो. तर माणसाला कसं असायचं, की आधी सगळे ते तुमचे हँड ग्लोव्हज एंड ऑल सगळं तुमचं क्लीन आणि नीट असायचं. पण आता हा माणूस नसून रोबोटिक असणार आहे. तर ते म्हणजे ॲक्चुअली हे मशीनच आहे. हं, म्हणजे जरी रोबोट चालत असेल, तर चालवणारा माणूसच आहे. म्हणजे त्यामध्येही असं नाहीये, की आम्ही फक्त जर व्हॅल्यूज फीड केल्या आणि रोबोटच सर्जरी करतो असं नाही. ॲक्चुअली ती कन्सेप्ट नाहीये. तर ॲक्चुअली आम्हालाही वॉशअप व्हावं लागतं. आम्हालाही सर्जरीसाठी ग्लोव्हज घालावे लागतात. रोबोटला पूर्ण कव्हर करावं लागतं स्टराईल कंडिशन्समध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही व्हॅल्यूज त्याच्यामध्ये फीड करतो. आमचा हँड असतो, आपलं माइंड असतं आणि रोबोट जे आहे ते आपली ॲक्युरसी वाढवतो. फॉर एक्झाम्पल जर मला नी रिप्लेसमेंट करायचं आहे आणि मला हाड
4 मिलीमीटर कट करायचंय. हम्म. तर 4 मिलीमीटर कट करायचंय तर मला हे मॅन्युअली म्हणजे विदाऊट रोबोट जर करायचंय तर थोडंसं पॉइंटमध्ये काही फरक पडू शकतो. बर. ती गोष्ट याच्यामध्ये टळते. म्हणजे जर रोबोटमध्ये मी 4 mm जर फीड केलं तर रोबोट तो 4 mmच कट करणार, बर. नॉट 0.45 और 0.5. म्हणजे ते एक्झॅक्टली ते ती ॲक्युरसी आपली रोबोटकडून आहे. पण चालवणारं हे आपणच आहोत, फीड करणारेही आपणच आहोत. त्याच्यामुळे याने ॲक्युरसी वाढते. आणि सर आपण जिथे म्हणतो की आता रोबोटिक सर्जरी आपण म्हटलेलं आहे त्यामध्ये, आणि आता पुढे जग त्यामध्येच जाणार आहे सगळ्या गोष्टींमध्ये. पण कॉस्ट इफेक्टिव्ह जर म्हणायला गेलो तर रोबोटिक सर्जरीची कॉस्ट ही रेग्युलर सर्जरीपेक्षा जास्त असते हो. त्यामध्ये. हो. तर मग फक्त रोबोट असल्यामुळे तो फरक पडतो, कारण डॉक्टर तर स्किल डॉक्टर तर तेच आहेत जे हो. रोबोटला हो. चालवतात. हो. म्हणजे हा प्रश्न आम्ही का विचारतो की बरेचसे लोक जे आहेत ते रोबोटिक सर्जरी ही महाग जाते, पण त्यांना ते कारण माहित नाही की ती महाग का जाते. तर ते कारण जर आपण सांगितलं तर खूप बरं होईल. नॉर्मली ज्यावेळेस आपण मॅन्युअल सर्जरी करतो आणि रोबोटचा यूज करत नाही. ॲक्च्युली रोबोट्स हे रिसेंट आता मार्केट्समध्ये आलेले आहेत आणि त्यांचे सगळे जे इंडियामध्ये रोबोट्स आहेत ते ऑल इम्पोर्टेड, म्हणजे इंडियामध्ये ते डेव्हलप झालेले नाही आहे. त्याच्यामुळे त्याची कॉस्टच ॲक्च्युली रोबोटची जास्त आहे. सेकंड थिंग, हे प्रत्येक कंपनीचे जे आहेत रोबोट, एखादी कंपनी जर पर्टिक्युलर आहे तर त्या रोबोट त्यांच्या इम्प्लांटलाच फीड होते. म्हणजे मी त्या रोबोटवर दुसऱ्या कंपनीचा जॉईंट टाकू शकत नाही. ती एक आलं. दुसरं एक गोष्ट अशी आहे की आपण जर रोबोटचा यूज करतोय तर त्याला लागणारे जे बाकीच्या गोष्टी आहेत, म्हणजे इक्विपमेंट्स आले, रोबोटचे ड्रेपिंग झाले, म्हणजे जर त्याला पूर्ण आपल्याला स्टराईल कंडिशनमध्ये कव्हर करावं लागतं, आपल्याला बऱ्याचशा कंडिशन्स ऑपरेशन थिएटरच्या वेगळ्या ठेवाव्या लागतात. त्याच्यामुळे या जे गोष्टी आहेत म्हणजे इसेन्शियल ड्रेप्स वगैरे जे आहेत स्टराईल, त्याच्यामुळे सर्जरीची कॉस्ट वाढते. पण ती खूप जास्त नाही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर ₹100 एखाद्या सर्जरीची कॉस्टिंग असेल तर ती 110 किंवा 120 होते. असं नाही की रोबोटिकमुळे ती 100 ची 200 झाली आहे. म्हणजे बाकी कॉस्टिंग सगळी सेमच आहे. फक्त जे लागणारी त्याच्याबरोबरचे लागणारे ॲक्सेसरीज आहेत किंवा ड्रेपिंग्ज आहेत त्याचीच कॉस्टिंग थोडीशी वेगळी जाते. पण असा हा समज चुकीचा आहे की थोडंफार कॉस्टिंग वाढलंच आहे. ऑब्व्हियसली पण त्याने काही गोष्टी बऱ्या पण झाल्यात. ॲक्युरसी जर वाढते आणि पेशंटचा स्टे कमी होतोय हॉस्पिटलमध्ये तर तिथे कॉस्टिंग कमी होऊन जाते. म्हणजे कॉम्पेन्सेट तर होतच आहे आणि कॉस्टिंग डबल नाहीये, एक 20% 10 to 20% वाढते. म्हणजे सर्जरीची कॉस्ट सोडता बाकीच्या कॉस्ट पण तिथे इफेक्ट करतात कॉम्पेन्सेट त्या होतात. ठिकाणी, हो. की स्टे जर वाढला, सगळ्याच गोष्टी आल्या सगळ्याच म्हणजे गोष्टी त्यामध्ये. आल्या. सर आता आपण जसं म्हणतो नी रिप्लेसमेंट, आता बेसिकली कसं आहे की काही लोकांना एवढंच माहिती, नी रिप्लेसमेंटला रोबोटिक सर्जरीचा यूज होतो. तर अशा कुठल्या कुठल्या महत्वाच्या सर्जरीज असणार आहे ज्याच्यामध्ये रोबोटिकचा किंवा रोबोटचा यूज होतो आणि आता सक्सेसफुली मी त्या अस्थिरोग सर्जरी. तज्ञ असल्यामुळे रोबोटिक आत्ता अस्थिरोग क्षेत्रामध्ये तर 2 गोष्टींना यूज होतं. पहिली गोष्ट म्हणजे जॉइंट रिप्लेसमेंट. तर हिप आणि नी जॉइंट रिप्लेसमेंट जे आहे, तर त्याला मेनली रोबोटिक यूज करतात. आणि आत्ता एक 4 ते 5 वर्षामध्ये स्पाईनसाठी पण आपण रोबोट यूज करतो. त्याच्याबरोबर ओ-आर्म नावाचं एक मशीन असतं, ज्याच्यामध्ये आपण आतमध्ये स्पाईनमध्ये पाहू शकतो. म्हणजे मला जर स्क्रू टाकायचे स्पाईनमध्ये, तर मला डायरेक्ट स्क्रीनवर ते लाईव्ह दिसतं. त्याच्यामध्ये पण ॲक्युरसी वाढते आणि त्याच्यानंतर झालेली इंजुरी आहे स्पायनल कॉर्डला किंवा काय, तर ती बरीचशी कमी होऊन जाते. म्हणजे आत्ताच्या घडीला स्पाईन, मणक्याचे जे सगळे आजार आहेत ते आपण रोबोट्सनी करू शकतो. आणि जॉइंट रिप्लेसमेंट त्यातल्या त्यात मेन म्हणजे हिप आणि नी. सगळ्यात जास्त व्हॉल्यूम जे आहे ते नी जॉइंटचं आहे. कारण भारतामध्ये बऱ्यापैकी दरवर्षी अंदाजे 7 ते 8 लाख नी रिप्लेसमेंट सर्जरी होतात दरवर्षी. आणि कदाचित तो जो रेट आहे किंवा तो नंबर हा वाढणारच आहे. आणि त्याच्यामुळे आणि 2 नंबरला आहे हिप रिप्लेसमेंट. आता कोविड नंतर हिपचं खराब होण्याचं प्रमाण, किडण्याचं प्रमाण म्हणजे ज्याला आपण अव्हेस्क्युलर नेक्रोसिस म्हणतो, हे प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे हिप आणि नी रिप्लेसमेंट आणि स्पाईन सर्जरी ह्या आपण रोबोटिक्सने करू शकतो. आणि आपण ज्या पद्धतीने म्हटलो की कॉस्ट आणि या सगळ्या गोष्टी त्यातल्या, तर या सेमच जात असणार आहेत मग यामध्ये. हो, पेशंटचा स्टे कमी होतो, मेडिसिन्स कमी होतात. त्याच्यामुळे कॉस्ट, ओव्हरऑल कॉस्ट जी आहे ती सेमच राहते. पण सर असं काही असतं का की आता समजा नी रिप्लेसमेंट झालं, रोबोटिक सर्जरी केली किंवा हिप रिप्लेसमेंट जी काही आहे रोबोटिकने,
त्याचे काही साइड इफेक्ट्स आपल्याला जाणवतात का? म्हणजे आता अ, बेसिकली मॅन्युअल असू देत किंवा रोबोटिक मधले असू देत. पण जेव्हा आपण एखादी गोष्ट बदलतोय हं, हं, त्यात, हं. तर त्याचे साइड इफेक्ट्स कसे असू शकतात? अ, म्हणजे आता तसे साइड इफेक्ट्स नाही आहेत, पण लिमिटेशन्स आहेत. लिमिटेशन्स म्हणजे रोबोटलाही काही गोष्टींमध्ये लिमिटेशन्स येतात. फॉर एक्झाम्पल एखादा आपल्याला नी रिप्लेसमेंट करायचा आणि पेशंटचा गुडघा हा खूप जास्त वाकडा आहे. तो कधी वाकडा होऊ शकतो? ज्यावेळेस खूप जास्त वर्ष पेशंटला आर्थरायटिस आहे हं, किंवा पेशंटला फ्रॅक्चर झालं होतं आणि सेकंडरी आर्थरायटिस झालंय. त्यावेळेस गुडघा वाकडा आहे खूप जास्त प्रमाणात किंवा ज्यांचं हिप जॉइंट बऱ्यापैकी डिफॉर्म्ड आहे. हं, त्यावेळेस कधी-कधी लिमिटेशन्स येऊ शकतात रोबोटिक्सला. पण त्याचे साइड इफेक्ट्स असे अजूनपर्यंत काही नाहीयेत. फक्त त्याला काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे काही सर्जरीजमध्ये आपण रोबोट यूज करणं डिफिकल्ट होतं. त्यावेळेस आपल्याला मॅन्युअली सर्जरी करावी लागते. पण ॲज सच साइड इफेक्ट्स नाहीयेत. सर तुम्हाला काय वाटतं? तर ठीक आहे रोबोटिककडे सगळं जग चाललंय, पण चांगल्या सर्जरीज म्हणजे आता मॅन्युअली तुम्ही एवढे वर्ष करत होतात आणि आता रोबोटिककडे जातायत, तर त्याच्याने स्किल्समध्ये कमतरता होणार. अ, हे जर आहे, हे इट्स लाइक गॅजेट्स. येस. म्हणजे जसं आपण गॅजेट्स यूज करायला लागतो, तसं हं, ह्युमन माइंड थोडंसं यूज करायला कमी होतं. बरोबर. पण नॉर्मली हे जे आहे, आता ॲट प्रेझेंट जे रोबोट्स आहेत, त्याला हं, चालवणारे आम्हीच असल्यामुळे खूप जास्त त्याच्यात डिफरन्स येत नाही. पण नक्कीच जर त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर टाकलं, हं, मग त्यावेळेस ह्युमन माइंडची पॉवर ऑब्व्हियसली कमी होणार आहे. जर मी आता फीड करतोय व्हॅल्यू 4 हं, कटची आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर त्याच्यात इन्कॉर्पोरेट झालं, हं. तर ते मी कॅल्क्युलेट नाही करणार. एआय कॅल्क्युलेट करणार. तर ओके. त्यावेळेस जे आहे तर स्किलचं हे होऊ शकतं. पण हे रोबोटिक जे आले एक रिसेंटली 8-10 वर्षात डेव्हलप झालेत. अजूनही ते डेव्हलपिंग स्टेजमध्येच आहेत. त्याच्यामध्ये कधी नक्कीच कदाचित काही ह्युमन स्किलला लिमिटेशन्स येऊ शकतात. बरोबर. पण ते आपल्याला डिसाईड करायचंय, की कुठपर्यंत करायचंय. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, की जे रिसेंट डेव्हलपमेंट्स आहेत, हं, त्याच्यामध्येही आपल्याला त्यानुसार म्हणजे काळाच्या ओघानुसार हं. पेशंटच्या भल्यासाठी आपल्याला काही गोष्टी ह्या कराव्याच लागणार. बरोबर. त्याच्यामुळे त्याला दुसरा पर्याय नाही. म्हणजे आता एक जसं तुमचं एम-एस ऑर्थोपेडिक आहे, तसं आता रोबोटिकमध्ये पण सगळ्या गोष्टी करावंच लागेल. कराव्याच लागणार आहे त्यामध्ये. नक्कीच सर, पण सर अशी कुठली इंटरेस्टिंग एखादी केस तुमची की रोबोटिकमध्ये आहे? हो. म्हणजे आता एक पेशंट होते. त्यांना नी रिप्लेसमेंट लागणार होती. तर पाय त्यांचा बऱ्यापैकी बेंड होता. हं, आता कसं होतं, की जसं मी म्हटलं होतं लिमिटेशन्स आहेत. हं, पण बऱ्याचदा त्याचे फायदेही तेवढेच आहेत. म्हणजे जर पायाचा जर बाक तेवढा आहे आणि बाक होऊन त्याचं हं, खालचं जो बोन आहे, म्हणजे आपण त्याला पायाचं बोन म्हणतो. हं, ते बाकामुळे ते फ्रॅक्चर झालं. त्याला हं, स्ट्रेस फ्रॅक्चर हं, म्हणतो. आता रोबोटिक्सने काय होतं, की आपल्याला आता जो सांधा आहे, पहिला आपल्याला म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान ठेवावा लागत होता सांधा आणि जर कधी कमी साईज पडली, जास्त पडली, हं, तर पेशंटचं नुकसान होण्याची शक्यता जास्त होते. हं, पण आता रोबोटिक्सने काय केलं, आता जर अशा कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये काय होतंय, की जर मला सर्जरी करायची आहे, तर हं. मी प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंगच मी रोबोट थ्रू जर केलं, तर मला ॲक्युरेट तोच सांधा ठेवावा लागतो. म्हणजे जर अशा कॉम्प्लिकेटेड केसेसमध्ये आपल्याला त्याचा खूप जास्त फायदा होतो. कारण ऑपरेशनच्या दरम्यान जे एक्झिक्यूट करतोय, ते आपलं प्रिपरेशनवर ठरतं. म्हणजे आपण जे काही प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग करतोय, त्याच्यावर ठरतं आणि रोबोट्समुळे ते आता खूप सहज शक्य झालंय. त्याच्यामुळे कॉम्प्लिकेटेड केसेस करणं सोपं झालंय. सोपं झालेलं आहे त्यामध्ये. नक्कीच सर, खूप छान माहिती तुम्ही आम्हाला सांगितली याबद्दल. सर, पण आपण आता नी रिप्लेसमेंट बघितलं, त्याच्यानंतर हिप रिप्लेसमेंट बघितलं. आता एक महत्त्वाचा विषय राहिला स्पाईनचा आपला. तर स्पाईन हा तसा पाहिला तर तसाही खूप जास्त कॉम्प्लिकेटेड विषय आहे. तर मग स्पाईनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपण रोबोटिकचा यूज जेव्हा करतो, तो तर खूप कॉम्प्लिकेटेड आणि मायनर याच्यामधला विषय येतो. तर त्याबद्दल तुम्ही कसं सांगाल? आता पहिल्या काळात असं होतं, की नॉर्मल हा समज आहे प्रत्येकाचा, की स्पाईनच्या सर्जरीज ज्या आहेत, मणक्याचे ऑपरेशन केल्यावर हं, पेशंट ठीक होत नाही किंवा बेड बरोबर. रिडन राहतो. ऑपरेशन्स कधी सक्सेसफुल होत नाही ऑपरेशन. हं, तसं आता पूर्णपणे बदललेलं आहे. आता पहिल्या काळात भरपूर टाके टाकून आपल्याला ऑपरेशन करावं लागायचं. भरपूर हाड कट करावं लागायचं. हं, लिगामेंट्स कट करावे लागायचे. बरोबर. तर त्या गोष्टी सगळ्या बऱ्याचशा बायपास झालेल्या आहेत. आता हं, नवीन आल्या ते इंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी, ज्याच्यामध्ये 1 किंवा 2 टाक्यामध्ये सर्जरी होऊन जाते. हं, ज्याच्यामध्ये आपण जे नॉर्मल स्ट्रक्चर आहेत, जास्त कट करण्याची गरज पडत नाही. त्याच्यामुळे पेशंट लवकर रिकव्हर होतो. ओके. रोबोटिक्स जे नवीन आलंय, आता स्पाईनमध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल जर मणक्याच्या आपण साईज पाहिली किंवा आधीच जर आपल्याला प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग करून घेतलं, तर इंट्रा ऑपरेटिव्हली म्हणजे ऑपरेशनच्या दरम्यान
जो नॉर्मल आपण फॉर एक्झाम्पल ऑपरेशन करतोय, तर जॉइंट्सपेक्षा मणक्याची गोष्ट ही नाजूक का असते, की तिथे जागा भरपूर कमी असते बऱ्यापैकी. तिथे 3 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 1 मिलीमीटर आणि त्याच्यातून आपल्याला जर काम करावं लागतं. त्याच्यामुळे तिथे कुठल्याही ना जॉइंटमध्ये किंवा इथे आपल्याला अ, चूक करताच येत नाही. हम्म. तर या गोष्टीमध्ये काय झालं एंडोस्कोपिक स्पाईन सर्जरी किंवा रोबोटिक्समध्ये आपल्याला ती ॲक्युरसी वाढलेली आहे. हम्म. त्याच्यामुळे ॲक्युरसी जर जर 1 मिलीमीटरमध्ये जर आपल्याला काम करायचंय, तर मी ते मल्टिपल टाईम फोल्ड करून मॅग्निफाय करून पाहू शकतो. बरं. नंबर 1. नंबर 2 आणि मला जर मणक्यामध्ये आपण स्क्रू टाकतोय किंवा मणक्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी कधी-कधी सिमेंट भरावं लागतं. त्याच्यामध्ये मज्जारज्जूला इजा होण्याची शक्यता असते. तर रोबोटिक्समध्ये ॲक्युरसी ही खूप जास्त वाढलेली आहे. त्याच्यामुळे पेशंट लवकर कव्हर होतो आणि चान्सेस जर आपण म्हणतो पेशंट नंतर पॅरालिसिस होतं हे, हम्म. ह्या बऱ्याचशा गोष्टी चान्सेस ऑलमोस्ट नील झालेले आहेत. खूपच छान माहिती सांगितलेली आहे सर आपण आम्हाला. म्हणजे आम्हाला रोबोटिकचं एकतर प्रेक्षकांना पूर्ण ज्ञान जे आहे, तर ह्या एका छोट्या व्हिडिओमधनं त्यांच्यापर्यंत जाणार, की घाबरण्याची गरज नसते आणि रोबोटिक सर्जरी पण तितक्याच सेफ आहेत, जितकं मॅन्युअल. पण सर आता रोबोटिक सर्जरीचं प्रमाण मॅन्युअलपेक्षा कसं आहे? म्हणजे रेशिओ वाईज कसं असतं? जसं मी सांगितलं, की जे जॉइंट रिप्लेसमेंटचे रोबोट्स आहेत, ते इंडियामध्ये एक शेवटच्या 8-10 वर्षामध्ये जास्त डेव्हलप झालेत आणि स्पाईनचे तर आत्ता येत आहेत. म्हणजे 2-3 वर्षामध्ये जास्त आता डेव्हलप झालेले आहेत. तर नॉर्मली जर आउट ऑफ 100 एक 20% आता जर रेशो आहे, की ते रोबोटिक करतात आणि प्रत्येकजण प्रिफर करतोय आता जर नवीन टेक्निक्स आहेत, नवीन गोष्टी आहेत, तर ते अडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतोय प्रत्येकजण. त्याच्यामुळे पेशंटलाही आता कळायला लागलंय, की बेटर आहे रोबोटिक्समध्ये, एंडोस्कोपिकमध्ये आपल्याला मिनिमली म्हणजे कमीत कमी टाक्यांमध्ये, कमीत कमी स्टेमध्ये आपण लवकर बरं होतोय. लवकर करून. तर हे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत चाललंय. म्हणजे आता अंदाजे एक 10-100 मधले 20 पेशंटचं आपण रोबोटिक्स करतोय आणि ते प्रमाण हे वाढतच जाणार आहे दिवसेंदिवस. नक्कीच सर, खूप छान माहिती तुम्ही सांगितली आम्हाला आणि असेच आपण नवीन-नवीन माहिती घेऊन येणार आहोत आपल्या ठिकाणी. आज जसं आपण रोबोटिकवर बोलायला घेतलेलं आहे, रोबोटिकमधले तुमचं स्पाइन असेल, नी रिप्लेसमेंट असेल, हिप रिप्लेसमेंट असेल, नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुम्हाला याच्या रिगार्डिंग काही माहिती हवी असेल आणि आपल्या स्क्रीनवर पण आपण खाली नंबर दिलेला आहे आणि सरांची माहिती पण आम्ही तुमच्यापर्यंत तशीच पोहोचवणार आहोत. पुन्हा एकदा आपण सांगणार आहे, की सरांचं क्लिनिक जे आहे ते एक्सेल स्पेशालिटी हॉस्पिटल जे आहे, तुम्ही नेटवर जरी टाकलं तरी तुम्हाला ते अवेलेबल होईल आणि सरांचा नंबर पण तुम्ही आम्हाला कमेंट केलं, की आम्ही तुम्हाला सरांचा नंबर पाठवणार आहोत. आजच्या या एपिसोडमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. जाण्याच्या आधी तुम्ही चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. खूप खूप धन्यवाद.